पद अनुरागा अखंड जप सुरू आहे माझ्या नारद मुनीचा आणि जप सुरू असताना अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देव आहे, मी देव आहे. आता इंद्राला काळजी पडली म्हणून इंद्राने कामाला पाठवलं. इंद्राला वाटलं जास्ती जर जप केला या नारद मुनीने तर मला इंद्रपद सोडावं लागेल, हा इंद्रपदाच्या गादीवर बसेल. आता जो ते त्याचा अस्तित्व टिकवण्याच्या नांदी इकडे बघा, माझं अस्तित्व बदल झाला नाही पाहिजे म्हणून इंद्राने कामाला पाठवलं. पण नारदजीला कामाचा काहीच असर झाला नाही. कामाला वापस पाठवलं, कामाला वापस पाठवलं आणि नारदीचा जप पूर्ण झाला. नारदजीने डोळे उघडले आणि कामाकडे पाहिलं, म्हणजे काम सुद्धा मी वापस पाठवला. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. अहंकार झाला ना मनामध्ये, अहंकार झाला आणि ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणले अहम ब्रह्मास्मी. अहम काय झालं? म्हणले मी कामावर विजय मिळवला. कामावर विजय मिळवला? हो म्हणले मी कामावर विजय मिळवला. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. ब्रह्माजी म्हणले ही गोष्ट मला सांगितली म्हणले ही गोष्ट विष्णू भगवान परमात्म्याला सांगू नका. त्यांना जर सांगसाल म्हणले तर पुन्हा अडचणीमध्ये येसाल म्हणजे कसं बरं नाही सांगत म्हणले. पण तिथून नारदजी गेले आणि विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले. अहम ब्रह्मास्मी. मी कामावर विजय मिळवला म्हणून माझे भगवान परमात्मा बोलले नारदजी आता बोलले म्हणले ही गोष्ट दुसरी कोणाला सांगू नका बरं का. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. पण अहंकार झाला की नाही माणसाला, ज्याला अहंकार झाला त्याला कळत नाही की आपल्याला अहंकार झालाय. कधी कळतो मग अहंकार झालेला? सगळं नष्ट झाल्याच्या नंतर. लोक म्हणतात अरे एवढा तू हे करू नको बरं, एवढं तू बोलू नको तू, अरे थांब थोडसा, एवढा अहंकार कामाचा नाही. अहंकाराने माणूस पूर्ण नष्ट होतो. ज्याच्याकडे अहंकार होतो त्याला कळत नाही. सगळ्या लोकांना कळतं याला अहंकार झाला. त्याला कधी कळतं? सर्वस्व गमावल्याच्या नंतर. म्हणून कोणत्याही गोष्टीचा माणसाला अहंकार झाला नाही पाहिजे, बिलकुल नाही. एखादं ज्ञान आपल्याला जर झालं असेल ना मग तर ते ज्ञान दुसऱ्याला करून नेण्यासाठी आपल्याकडे ते ज्ञान असलं पाहिजे, दुसऱ्याला अडचणी टाकण्यासाठी नाही. माझे नाथबाबा म्हणतात देवा तुला जर द्यायचं असेल ना तर ज्ञान नुसतं देऊ नको म्हणले, त्याला बरोबर जर ज्ञान दिसेल तर अहंकार मला होईल. काय बोलतात माझे नाथबाबा? ओ भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. प्रेम सुख दे प्रेम
नको देवा अभिमान नित्य नवा दयामय. कधी कोणत्या गोष्टीचा अभिमान होईल सांगता येत नाही माणसाला. आणि अभिमान झाला की माणसाला अधोगतीला जायला टाइम लागत नाही. माणसाचं पतन होतं. पण अभिमान केला नाही पाहिजे. नारदजींनी तपश्चर्या केली पण मी कामावर विजय मिळवला.